नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर. शेतकरी मित्रांनो, यावर्षी 2025 मध्ये खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान या ठिकाणी झालेले आहे. आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या मालाचा पिकाचा विमा या ठिकाणी काढलेला आहे, त्यांच्याकरता ही महत्त्वपूर्ण आणि एक आनंदाची बातमी या ठिकाणी आहे. कारण विमा कंपनीकडून 1219 कोटी रुपये मंजूर या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आता हे 1219 कोटी रुपये कोण्या कोण्या जिल्ह्याला मंजूर झालेले आहे, गावांची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ते आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो, गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या पिकाच्या नुकसानीपोटी पंतप्रधान पीक विमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस व तूर पीक वगळता अन्य पिकासाठी 1219 कोटी रुपयाची भरपाई मान्य केली आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे. सर्वाधिक 813 कोटी रुपयाची भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकाची नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीपात तब्बल 58,43,823 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले होते. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हेक्टरी 17,000 रुपये देण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केले होते. पीक विमा योजनेतून देण्यात येणारी रक्कम ही पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळामधील म्हणजे तलाठी सज्जा पिकाच्या उत्पादनाची सरासरी काढून त्याची माहिती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर टाकण्यात आलेली आहे. उत्पादन कमी आले असले तरी नुकसान भरपाई मिळणार आहे एवढं मात्र नक्की आहे. आता यामध्ये शेतकरी मित्रांनो 7,500 महसूल मंडळाची माहिती पूर्ण झालेली आहे. म्हणजे यामध्ये 12,000 महसूल मंडळापैकी सुमारे 7,500 मंडळाची नुकसान भरपाईची माहिती अंतिम झालेली आहे. त्याला विमा कंपनीनी सहमती सुद्धा या ठिकाणी दर्शवल्यानंतर नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. कापूस आणि तूर या पिकाच्या काढणीचा हंगाम फेब्रुवारी अखेर असल्याने या उर्वरित 5,000 मंडळाची माहिती येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. नुकसान भरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकामध्ये सोयाबीनचा समावेश असून सुमारे 35 लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचा विमा उतरवण्यात आलेला होता. म्हणजे शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईमध्ये सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई ही सर्वात जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. कारण जवळपास 35 लाख हेक्टरवरील पिकाचा सोयाबीन पिकाचा विमा या ठिकाणी शेतकऱ्यांनी उतरवण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये नुकसान भरपाईची मदत जिल्हानिहाय आकडेवारी या ठिकाणी लाखात या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्याला किती रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे विमा कंपनीकडून ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये नांदेड यामध्ये 81,337.97 लाख रुपये, अहिल्यानगर 11,835, हिंगोली 9,895, परभणी 6,378, गोंदिया 3,101, त्यानंतर ठाणे 1,793.82 लाख रुपये, त्यानंतर पालघर 1,534, वर्धा 931, नाशिक 878, सोलापूर 684, बुलढाणा 564, भंडारा 433, सातारा 362. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सातारा 362, चंद्रपूर 260, अमरावती 250, गडचिरोली 224, नंदुरबार 202, जालना 209, नागपूर 194, अकोला 158.94, सांगली 127, वाशिम 109, जळगाव 106, रायगड 106, धुळे 103, पुणे 100, संभाजीनगर 25.01, सिंधुदुर्ग 23.29, रत्नागिरी 7.08, कोल्हापूर 0.27. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, या 30 जिल्ह्यांना एकूण 1219 कोटी रुपये मंजूर पीक विमा कंपनीकडून या ठिकाणी करण्यात आलेले आणि लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम या ठिकाणी जमा होईल. अशा प्रकारे ही शेतकऱ्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी होती. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.